नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आषाढी वारी निमित्त वारकऱ्यांच्या सेवेसाठी ठाण्यातील आसरा फाउंडेशन तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या आरोग्यम, स्केअरलाइट फाउंडेशन नवी मुंबई, सह्याद्री आरोग्यम, वर्धनम नाशिक, महावीर ॲक्युपंक्चर, आसरा मुक्तांगण फाउंडेशन, पवित्राय ग्लोबल ट्रेनिंग हब ठाणे, प्राकृतिक चिकित्सालय कल्याण, आशीर्वाद ट्रेडिशनल हेल्थ केअर, कृष्णा आरोग्य वर्धमान पुणे, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने लोणंद सातारा येथील समता माध्यमिक आश्रमशाळा येथे सलग 4थ्या वर्षी संस्थेचे सचिव सूर्यवंशी सर यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच मोफत औषध वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सेवाभावी उपक्रमामध्ये 21 निसर्गोपचार थेरपिस्ट, डॉक्टर्स आणि 40हून अधिक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली. अनेक वारकऱ्यांना आवश्यक औषधं आरोग्यम संस्थेमार्फत वितरित करण्यात आली. या सेवा कार्यातील अनुभव सांगताना आसरा फाउंडेशनचे विश्वस्त प्रदीप पाटील म्हणाले, वारी पंढरीची सेवा आरोग्याची हे केवळ आमच्या उपक्रमाचे ब्रीदवाक्य नाही, तर आमच्या अंतरात्म्याचा आवाज आहे. वारीमध्ये चालत जाणाऱ्या माऊलींच्या पायाला पडलेले फोड, त्यांच्या शरीराला झालेल्या इजा जेव्हा आमचे डॉक्टर आणि थेरपिस्ट आपल्या स्पर्शाने आणि उपचाराने दूर करतात, तेव्हा या वारकऱ्यांच्या डोळ्यात दिसणारे समाधान म्हणजे आम्हा सर्वांसाठी प्रत्यक्ष विठ्ठलाचं दर्शन आहे. तसेच उपचारानंतर समता प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे सचिव पवन सूर्यवंशी यांच्या उपस्थितीमध्ये सदर शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. बोर्निओ मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलतर्फे नुकतेच ठाण्यातील लोढा आमरा सोसायटीमध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं होतं. हॉस्पिटलच्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबिरामध्ये 70हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. हे शिबिर वरिष्ठ सल्लागार, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ वृषाली पिल्लाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी त्यांनी महिलांच्या आरोग्याविषयी एक माहितीपूर्ण आरोग्य जागरूकता सत्र राबवले. या सत्रादरम्यान डॉक्टर पिल्लाई यांनी महिलांच्या आरोग्यासाठी नियमित तपासणीचे महत्त्व, स्त्रीरोगाचे वेळीच निदान, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी, गरोदरपणातील काळजी, रजोनिवृत्तीबाबत जागरूकता आणि प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा याच्यावरती विशेष भर दिला आहे. महिला आरोग्य तपासणी, पॅम सियर चाचणी, बोन मिनरल डेन्सिटी, व्हिटॅमिन D3 तपासणी, तज्ज्ञांद्वारे वैज्ञानिक स्त्रीरोग समुपदेशन आणि आरोग्य मार्गदर्शन. लोढा आमरा सोसायटीतील मधील रहिवाशांनी या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं आहे. येथील अनेक महिलांनी आरोग्य जागरूकता सत्रामध्ये आणि तपासणी मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. या शिबिराचे यशस्वी आयोजन बोर्निओ मदर अँड चाइल्ड केअर हॉस्पिटलच्या विपणन विभागातर्फे करण्यात आलं होतं. मार्केटिंग प्रमुख उमेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण मार्केटिंग टीमच्या समर्पित प्रयत्नामुळे हे शिबिर अत्यंत सुरळीतपणे पार पडले आणि समाजातील महिलांपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी ठरले. अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा प्रचार करणे, आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, आजारांचे वेळीच निदान व्हावे यासाठी प्रोत्साहन देणे आणि संपूर्ण परिसरातील महिलांचे आरोग्य सुधारणे यासाठी बोर्निओ मदर एंड चाइल्ड केयर हॉस्पिटल कटिबद्ध आहे. आपको डॉक्टर्स मिल जाएंगे, थोड़ा सा और आगे चले जाओ, डॉक्टर्स मिल जाएंगे. अपने ठाणा में अराउंड 100 हॉस्पिटल्स होंगे. इतना आसान नहीं है यूएस में जाके पैप्समेयर कराना या जाके अपना डेंटल ट्रीटमेंट कराना. वी आर वेरी लकी टू बी इन इंडिया. तो भी अपन केयरलेस है.
अपन अपनी ध्यान नहीं देते हैं. वी गो टू द डॉक्टर्स ओनली व्हेन वी हैव ए डिसीज. बट टुडे फ्रॉम दिस लेक्चर आई वांट टू टेल यू कि कुछ चीजें लड़कियों ने ध्यान देनी चाहिए. बहुत बड़ी लिस्ट नहीं है, 5-6 ही करनी है. क्या क्या करना है? साल में एक बार सोनोग्राफी करनी है ताकि ठाणे परिवहन सेवेच्या ढिसाळ कारभारामुळे ज्येष्ठ नागरिकांना भर पावसात तासनतास रांगेत उभं राहूनही पास मिळत नसल्याचा गंभीर आरोप ठाणे काँग्रेसने केला आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरील सॅटिस पुलावरील पास वितरण केंद्राला अचानक भेट त्यांनी परिवहन प्रशासनाच्या निष्काळजीपणावरती जोरदार टीका केली आहे. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी पिंगळे यांच्यासमोर तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला. बसण्याची व्यवस्था नाही, पिण्याचे पाणी नाही, पावसापासून संरक्षणासाठी छत नाही, अर्ज मंजूर झाल्यानंतर 1 महिन्यात मिळायला हवा असलेला डिजिटल पास 6 ते 7 महिने उलटूनही मिळत नसल्याने वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची व्यथा नागरिकांनी मांडली आहे. स्वातंत्र्य सैनिकांकडूनही पासासाठी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत उपस्थित परिवहन अधिकाऱ्यांना जाब विचारला असता पास वितरणाचे काम खासगी कंपनीकडे असल्याचं सांगितलंय. कंपनीशी संपर्क साधल्यानंतर सध्या नगरसेवकाकडून आलेले 200 ते 300 पास तयार करण्याचं काम सुरू असल्याचं उत्तर देण्यात आलंय. या संपूर्ण प्रकारावरती संताप व्यक्त करत ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी लवकरच परिवहन व्यवस्थापकांची भेट घेऊन सर्व समस्या त्यांच्या निदर्शनास आणणार असल्याचं सांगितलंय. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वारंवार पास काढण्याचा त्रास होऊ नये म्हणून पासाची वैधता 5 वर्षाची करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. परिवहन सेवेतील विलंब, नियोजनाचा अभाव आणि ज्येष्ठ नागरिकांकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे परिवहन प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या समस्यांवरती तातडीने तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांसह ठाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राम भोसले, महेंद्र म्हात्रे, शिरीष घरत, ब्लॉक अध्यक्ष अजिंक्य भोईर, हर्षल कोळी, चंद्रकांत पाटील, शरद जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. महिन्यामध्ये 3ऱ्या महिन्यामध्ये भरलेले फॉर्म आहेत. ह्या ज्या महिला त्या स्वातंत्र्य सैनिक आहेत आणि ज्याला पास वितरणाचं काम दिलं त्यांच्याशी मी आता फोनवरती बोललो की का 6 महिने आणि 7 महिन्याचा यांना उशीर होतोय हे करायला. त्यांनी सांगितलं की नगरसेवकांचा दबाव आहे आमच्यावरती. नगरसेवकांनी 200 आणि 250 कार्ड आम्हाला पास बनवायला दिलेले आहेत. मला एक सांगा, ही नगरसेवकांसाठी योजना आहे की या सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे? आणि जर यांना लवकर मिळावं तर यांना वाटत असेल त्या एजन्सीवाल्याला की यांनी पण यांना कुठल्या आमदाराच्या आणि खासदाराच्या दरवाजात उभं करायचं सांगा. ते सॅटिसवर उभे राहणार नाहीत. त्या नगरसेवकाच्या आणि आमदाराच्या म्हणजे लाज वाटली पाहिजे बोलायला. ते सांगतात की नगरसेवकांनी दिलेलं कार्ड बनवतोय म्हणून यांना लेट होतोय. या प्रत्येकाच्या 3-3, 4-4 फेऱ्या झालेल्या आहेत. 2ऱ्या महिन्यामध्ये प्रत्येकाने फॉर्म भरलेत. पाऊस पडला तर वरनं त्यांना इकडे काही नाहीये, छत्री धरून त्यांना देत नाहीत. स्वातंत्र्य सैनिक महिला गेल्या वेळी यांना फ्रीमध्ये दिलेलं होतं. हे सगळ्या ज्येष्ठ नागरिक आहेत. कुठल्याही प्रकारचं त्यांच्या कार्डावरती एक्सपायरी डेट नाही, कुठल्याही प्रकारचं उत्तर ते देऊ शकत नाहीत. 3-3, 4-4 तास त्यांना उभं राहायला लागतं. त्या रिसिटच्या मागे लिहिलेलं आहे की डिजिटल बसचा कालावधी हा 1 वर्षाचा आहे. खरं ते सगळे सिनियर सिटीजन आहेत, ठाणेकर आहेत. यांना 5 वर्षाच्या कालावधीने ह्या पासेस दिले पाहिजे. म्हणजे या लोकांची तुम्ही लाडकी बहीण योजना राबवता, तुम्ही वेगवेगळ्या योजना सगळ्या राबवता, मग ज्येष्ठ नागरिकांबरोबर तुम्ही का दुजाभाव करता? एखादं जर तुम्ही कार्ड काढलंय, कार्ड इश्यू केलंय, 5 वर्षाचा कालावधी काढा आणि द्या ना. म्हणजे तुमची काय इच्छा आहे? या सिनियर सिटीजन लोकांनी वर्षांनी यायचं आणि 10 चक्रा तुमच्या 6 महिन्यांनी 10 तुमच्या ह्याच्यामध्ये चक्रा मारायच्या का त्या लोकांनी? कच्छ अस्मिता मंचच्या वतीने आयोजित कच्छी पागडी कोणाशी रे या गौरव सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्ची समाजाशी असलेले आपले कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचं नातं अधोरेखित करताना ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणारा हा उपक्रम गेली सलग 19 वर्ष सुरू असून प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहिलो असल्याचं त्यांनी सांगितलंय. घरातील कार्यक्रमासाठी जसे आपण कोणत्याही परिस्थितीत उभे राहतो त्याच भावनेतून मी या कार्यक्रमाला दरवर्षी येतो. कच्ची समाज विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पागडी देऊन गौरवितो. अशा सन्मानामुळे समाजात आणखीन चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि समाजाचा सर्वांगीण विकास होतो असं शिंदे म्हणाले. यावेळी पुरस्कारासाठी निवड झालेल्या एका 40 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनाबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सुरेश गडा यांच्या कार्याचं विशेष कौतुक करताना उपमुख्यमंत्री म्हणाले, सुरेश गडा
अनेक वर्षापासून समाजसेवेमध्ये कार्यरत आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे आणि निष्ठावान शिवसैनिक जर कोण असतील तर ते सुरेश गडा आहेत. त्यांनी हिंदीतही भावना व्यक्त करत 40 साल से शिवसेना के साथ खडा, उसका नाम है सुरेश गडा असे गौरव उद्गार काढले. आषाढी बीज हा कच्ची समाजाच्या नववर्षाचा सण असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. जसा मराठी माणसांसाठी गुढीपाडवा महत्त्वाचा आहे तसा कच्ची समाजासाठी आषाढी बीज हा नववर्षाचा प्रारंभ आहे असं त्यांनी नमूद केलं. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार मुरजी पटेल, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष सुरेश गडा, प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कच्ची समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. थैंक यू वेरी मच. आइए सबसे पहले मैं यहाँ से रमणलाल सावला. त्यारबाद धार्मिक आणि वैद्यकीय क्षेत्र म्हणजे मी दिल्लीला होतो, सुरेश म्हणाला, पण दिल्लीला जरी असलो तरी हा माझ्या घरातला कार्यक्रम आहे, त्यामुळे मला यायलाच पाहिजे. कच्ची पागडी कोणाशिरे हा कार्यक्रम मला वाटतं किती 19 वर्ष झाले, बरोबर आहे. 19 वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि मला वाटतं मी दरवर्षी कार्यक्रमाला आलोय रे बाबा, बरोबर ना. आणि दरवर्षी आपले समाजातले विविध क्षेत्रातले चांगले काम करणारे लोक यांचा पागडी देऊन, पागडी म्हणजे एक सन्मान आहे, आणि पागडी देऊन त्याचा सन्मान करून त्याच्या कामाचं कौतुक करण्याचं, अभिनंदन करण्याचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे समाजामध्ये अजून चांगलं काम करणारे लोक या ठिकाणी तयार होतात, त्यामुळे समाजाचा फायदा होतो. आज दुर्दैवाने एक 40 वर्षाचा तरुण, त्याला हा पुरस्कार मिळाला, परंतु त्याला हृदयविकार, हार्ट अटॅकने त्याचा आपल्यामध्ये नाही येतो. हे दुःखद बाब आहे. मी त्याला श्रद्धांजली अर्पित करतो. खरं म्हणजे सुरेश गडा किती वर्षापासून हे काम करतोय, म्हणजे समाजसेवेमध्ये खूप वर्ष झाली, आणि 19 वर्षापासून कच्ची पागडी कोणाशिरे हा कार्यक्रम करतो. आणि म्हणून शिवसेनेचा आनंद दिघे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून, शिष्य म्हणून सुरेश गडा आहे. आणि म्हणून त्यासाठी मी एकच सांगतो, 40 साल से खड़ा, 40 साल से शिवसेना के साथ खड़ा, उसका नाम है सुरेश गडा. नाही, आजचा कार्यक्रम आमचा नवीन वर्ष आषाढी बीज एकदम धामधूमनी साजरा झाला, आणि त्या कार्यक्रमामध्ये सतत 19 वर्ष माननीय ठाण्याचे आपले लाडके एकनाथजी शिंदेसाहेब आले, आणि सगळ्या समाजाला त्या आल्याबद्दल एवढा आनंद झाला का म्हणजे कुठल्या शब्दात सांगू. दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांच्या हस्ते 6 लोकांना पागडी घेऊन आम्ही त्यांचा जे विनर होते त्यांचा सत्कार केला. त्याच्यामध्ये आपले ठाण्यातले टिपटॉपचे मालक मनोजभाई शाह, त्याचप्रमाणे स्क्वेअर फीट ग्रुपचे नवीनभाई सावला व इतर असे 6 लोकांचा मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचा सत्कार केला, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. ह्या कार्यक्रमामागची भावना एकच आहे का आपण ज्यांना पागडी देऊन सत्कार करतो त्यांना एक अधिक बळ मिळावा, आणि त्यांनी असंच भरीत काम कंटिन्यू दरवर्षी करत राहावा, हीच आमची भावना असते. जुन्या वादाच्या कारणातून शिरडायगर येथे राहणाऱ्या फैज सुलतान मालीम
अल्बान सुलतान मालिम या 2 भावांनी अमन मुस्ताकिन शेख या 23 वर्षीय इसमाची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर त्याचं मुंडकं धडापासून वेगळं करण्यात आलं आणि त्याचे दोन्ही हात तोडून त्याचे प्रेत निर्जन स्थळी टाकून दिला होता. त्याचे दोन्ही हात तोडून त्याचे प्रेत निर्जन स्थळी टाकून दिल्याचा हत्या करतानाचा व्हिडिओ सुद्धा काढलाय. या प्रकरणाची माहिती गुन्हे शाखा युनिट 4चे पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी गुप्त बातमीदारांकडून मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांनी या घटनेची माहिती घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून फैज आणि अल्बान या 2 आरोपीला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी या इसमाचा खून केल्याची कबुली दिली आहे. या आरोपींनी माहिती देताना सांगितले की 13 मार्च रोजी रात्री 9 वाजता अमन शेख याला श्रीलंका एरिया मुंब्रा या परिसरातून रिक्षामध्ये घालून निर्जन ठिकाणी नेऊन धारदार चाकूने गळा चिरून जीवेठार मारून मयताची ओळख पटू नये म्हणून प्रेताचं मुंडके धडापासून वेगळे करून खर्डीगाव येथे टाकून 2 हात कापून उर्वरित प्रेताचे भाग निर्जन स्थळी टाकून दिले. तसेच मयत यास ठार मारताना आरोपी यांनी त्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केले होते. तो मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. अटक आरोपी फैज सुलतान मालिम याच्यावरती यापूर्वी देखील एका अल्पवयीन मुलीची हत्या केली आहे. त्याचा गुन्हा देखील दाखल आहे. आरोपी फैज सुलतान मालिम यांनी यापूर्वी देखील एका अल्पवयीन मुलीची हत्या केली आहे. मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ಬಂದು ವಿಡಿಯೋ ಶೇರ್ ಕरा फोटो करा सांगा नंबर 9819984949343421 संदीप खंडे पोलीस स्टेशन मुंब्राच्या हद्दीमध्ये एक अननोन डेड बॉडी मिळाली होती जी कुजलेल्या अवस्थेमध्ये होती. त्या अनुषंगानं मुंब्रा पोलीस स्टेशनला ADR अकस्मात मृत्यू दाखल होता. त्या अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये गुन्हे शाखा घटक 4चे पोलीस निरीक्षक श्री गज्जल, API गोसावी आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली की सदर मयती समजू आहे म्हणजे जी बॉडी मिळाली होती तो खुनाचा प्रकार आहे. त्या अनुषंगाने युनिट 4चे पोलीस निरीक्षक गज्जल आणि गोसावी त्यांच्या टीमने तपास चालू केला. त्या तपासाच्या अनुषंगाने 2 संशयित इसम यांना ताब्यात घेतलं. फैज सुलतान मालिम आणि अल्बान सुलतान मालिम हे दोघे राहणारे शीलडॅगरच्या हद्दीमधले आहेत. त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली. त्याचबरोबर जे काय पुरावे चौकशीमध्ये निष्पन्न झाले त्या पुराव्यांची जुळवाजुळव केली. त्यामध्ये निष्पन्न झालं की या दोन्ही आरोपींनी मयताचा खून केलेला आहे. त्या अनुषंगानं काल मुंब्रा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. आरोपींचा पोलीस कोठडीत रिमांड 20 तारखेपर्यंत आहे. मयत आणि जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये 15 मार्च रोजी किरकोळ वाद झाला होता. त्या वादाच्या कारणाने त्यांनी खून केला. त्यांचा किरकोळच झाला होता, परंतु यामध्ये विशेषत्वाने जो मयत इसम आहे अमन शेखवर यापूर्वी 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर आरोपी फैजान सुलतान मालिम त्याच्यावर देखील 2 गुन्हे दाखल आहेत. मुंब्रा पोलीस स्टेशन येथे खुनाचा पूर्वी गुन्हा दाखल आहे आणि त्याचबरोबर एक मारामारीचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आहे. ज्यावेळी आम्हाला गुन्हे शाखेला माहिती मिळाली की सदर इसमाचा खून झालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करून हा खून झाल्याचं निष्पन्न केलं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.